नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, बघा मी आज बनवणार आहे पौष्टिक असं धिरडं। त्याच्यासाठी मी घेतले आहे इथे हरभरे भिजवलेले, मोड आलेत। आणि आता इथे घेतली 1 वाटी डाळ, मुगाची डाळ घेतली आहे भिजवलेली। आणि 1 बीट घेतलाय किसून। त्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि जिरे आणि हळद। आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते। आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेते। हरभऱ्याची डाळ, चणे, बीट, 1 बीट घेतलंय। आपण असं बीट खात नाही, तर हे अशा प्रकारे आपल्या पोटात तरी जातं। तर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण। आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते आणि 1 चमचा जिरे। आता याच्यामध्ये मीठ टाकून हे मिक्सरला बारीक करून घेते। तर बघा, हे मी आता असं बारीक करून घेतलं आहे। आता मी हे पातेल्यात काढून घेते। याच्यात अजून थोडंसं पाणी टाकते आणि मग याचे धिरडे बनवते। तर बघा, अशा प्रकारे हे बॅटर बनवून घेतले। याच्यात बीट टाकलंय म्हणून याचा कलर असा आलाय। आता तवा गरम करायला ठेवलाय, तूप लावून घेते। छान असं हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहेत। नाश्त्याचे हे प्रकार तुम्ही खरंच ट्राय करून बघा, छान लागतात खायला। जी पण डाळ अवेलेबल आहे ती डाळ टाकू शकता तुम्ही आपण याच्यामध्ये। आता मी अजून थोडीशी टेस्ट यावी म्हणून याच्यावरती थोडासा असा कांदा टाकणार आहे। तुम्ही पनीर पण टाकू शकता। आता पनीर नाही आहे माझ्याकडचं, संपलं आहे। तसा थोडासा कांदा टाका। मस्त ग्रीन चटणी बनवा। मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे तुम्हाला हेल्दी ग्रीन चटणी। आता होऊन द्यायचं याला। तर बघा, 2-3 मिनटं झाले आहे। आता वरून पण थोडंसं असं तूप लावून घेते। बघा, छान झालंय। पलटी करून घेते। तर बघा, छान असं आपलं हे धिरडं तयार झालं आहे। दोन्ही बाजूने छान बनवलंय। आता बघा, दोन्ही बाजूने मस्त शिजलंय। आता याच्याबरोबर मस्त अशी ग्रीन चटणी नसेल तर सॉस वगैरे किंवा शेजवान चटणी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता। असेच मी आता बाकीचे बनवून घेते। व्हिडिओ कशी वाटली, आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सगळ्यांना।